बिग बॉस अधुरा आहे, पूर्ण नाही. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, बिग बॉस मराठीत चालली आहे. जो तू लुक घेऊन चालले त्यावरनच कळतंय. पण तुम्हाला तुझी आवडलं माझं लुक? खूप आवडलाय. कोणच करत नाही असं माझ्या मला शिवाय. स्ट्रॅटर्जी काय घेऊन चालली, काय प्लॅनिंग घेऊन नागिन एकदम. आत्तापर्यंत तुम्ही लोकांनी सपोले बघितले असणार, पावसाचे गांडूळ बघितले असणार, पण मी असली नागिन आहे हे ना. ते आत्ता काय हे लोक करतात ना, हे लोक पिकनिक मनवतात आतमध्ये, ह्यांना मी धडा शिकवणार आहे. पण या काय घरात- करता? इट्स अ रियालिटी शो. यू हॅव टू बी. हे कोण आहे? या घरात खूप जण भांडणं करतात. मला सांग, तू जाऊन त्यांच्यात काय करणार आहे? कारण की ऑलरेडी 2 टोळी पाहायला मिळतात आम्हाला या घरात. आणि रुचिताचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय, तन्वीचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय. तू काय करणार आहे? गेल्या टायमाला तुम्ही बघितलं ना, सगळ्यांचा आवाज इथं तो घुमतो. मी गेल्यानंतर गप्प झाले. आणि मग आता काय करणार आहेस तू घरात? ते माझा डायलॉग होता ना, राखीसांची मर्जी. आणि किचन मध्ये अंड्याची भुर्जी, किचन मध्ये अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी चालणार आहे. मी जाणार, सगळ्यांचे नागोबा डोलाला लागणार एक शेवटचा माझं रूप बघून. शेवटचा प्रश्न आहे, सगळ्या कंटेस्टंटना काय सांगायचं? आली रे आली, राखी सावंत आली. आता भिडायचं माझ्या बरोबर. दम आहे तुमच्या बरोबर, तुमच्यात या भिडा माझ्या बरोबर. आता आम्ही कसं एकाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पब्लिकला सांगायचं, हो काय करताय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण फक्त मराठी बिग बॉस बघितलं ना, बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला मराठी येतं. तर आता मराठी बिग बॉस कलर मराठीवर बघायचं. तुम्हाला मी लास्ट वेळी मी हिंदीमध्ये नाही गेली, तर मराठीमध्ये आता येऊन तुम्हाला एंटरटेन करणार आहे. सगळ्याला मराठी येतं, बघायचं. अर्ध्यापेक्षा जास्त माझे डायलॉग तर हिंदीत असतात. कारण आई माझी गुजराती, बाबा माझे मराठी होते. तर आणि जास्त मी हिंदीच बोलते. ते जे मराठी जेवढं समजणार नाही तेवढं मी हिंदीत बोलणार आहे. ते ह्या लोकांनी मराठी बिग बॉस मला सूट दिली, तुला जे लँग्वेज पाहिजे ते बोल, कन्नडा बोलू नकोस फक्त. अँड मारताडा, अरे अँड मारताडा तुझ्या टांग मारताडा. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. लोक मला वोट करा हा. यावेळी आपल्याला ट्रॉफी पाहिजे.